हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो. एक लक्षवेधीचा जो सूर आहे, भाव आहे, आशय आहे, इच्छा आहे, त्याला न्याय नाही मिळत. मंत्री महोदय, तुम्ही असं उत्तर द्या की ज्यातून खरं समाधान तिथं पोहोचलं पाहिजे. समाधान अवताडे जनतेने इथं पाठवलंय, पण आपलं समाधान तिकडे पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी स्पेसिफिक उत्तर कसं हवं की 1 महिन्यात या राज्य समितीचा आम्ही अहवाल घेऊ. NDRF SDRFच्या निकषामध्ये जर राज्य समिती सकारात्मक बाजू घेत नसेल तर एक विशेष बाब म्हणून स्टेट पूल मध्ये आता पुरवणीमध्ये तुम्ही 222 कोटी रुपये मंजूर केले, 50 रुपये पर जनावर तुम्ही जी मदत करता, एक विशेष बाब म्हणून 222 कोटी पैकी सध्या एवढे पैसे द्या. पण मी सुद्धा या सभागृहात हा विषय अनेक सदस्यांकडून ऐकत आहो आणि या अगोदर सोलापूरच्या आमदारांनी हा विषय मांडला. आमदार हतबल होणं सभागृहात मला वाटतं की आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे की म्हणजे कोमात गेलेल्या बापाच्या हतबल पोरासारखी अवस्था विधानसभेत आमदाराची होता कामा नये. तुम्ही कमीत कमी एवढं आश्वासन द्या, तुम्हाला पटलं आहे की नाही या दिले पाहिजे पैसे, तर मग कमीत कमी तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला अधिकार आहे, रूल्स ऑफ बिझनेस मध्ये तुम्हाला विशेष अधिकार दिला आहे. तुम्ही सचिवांची चिंता करता, मुख्य सचिवांची चिंता करता, करू नका. आपल्याला अधिकार आहे. किंग कॅन डू एनिथिंग. ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, मिनिस्टर MOS कॅन डू एनिथिंग. तुम्ही फक्त एवढं सांगा की महिन्यात अहवाल झाला तर NDRF SDRF मध्ये देऊ, मदत पुनर्वसन विभागातून देऊ, आणि नाही झाला तर 222 कोटी आहे ना आपल्याकडे. आता तुम्ही पुरवणी मागणी कागज विनियोजन विभागात मदत केली, 222 कोटी मध्ये देऊ. विठ्ठल भगवानाचा आशीर्वाद घ्या छानपैकी. आणि आपलीच जबाबदारी आहे. भगवान विठ्ठल आपले जावई आहे, रुक्मिणी आपल्या विदर्भाची आहे, जावे आहे ती, हे पाहुणे आहे आपले, यांची काळजी तुम्ही नामी नाही घेणार तर कोण घेणार आहे. त्या जावयाच्या भागातल्या लोकांना असं पैसे देत नाही सांगणं हे सुद्धा एका कोणत्या तरी शास्त्रामध्ये पाप आहे. काळजी घ्या. ना अरे अध्यक्ष महोदय, आपण आपला विषय ऐका ना, फक्त आता त्यांनी जे उत्तर दिलंय ना अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय पहिल्यांदा उत्तर देताना काय म्हणले, 1 महिन्यात हा विषय निकाली काढू, आणि परत ज्यावेळेस पांडुरंगाची विठ्ठलाची शपथ आहे म्हणलं त्यावेळेस म्हणले तपासतो. आणि मग आमचं ऐका, आमचं मंत्री महोदय आक्षेप उत्तराला आमचं ऐका, तुम्ही ऐका ना, आमचं उत्तर बोललो नाही ते शब्द आपल्या तोंडातून काढू नका. नाही, आमचं म्हणणं ऐका, आमचं म्हणणं ऐका, आमचं म्हणणं काय माहितीये का, आमचं म्हणणं असं आहे, ऐका ना, विषय म्हणतोय 1 महिन्यात आपण पैसे देणार का? पैसे आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही चौकशी जिल्हाधिकाऱ्याचा आत्ताच तुम्ही बोलला की जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट तुमच्या बाजूने नाही असं तुमच्या बोलण्याच्या हावभावावरनं लक्षात येतंय. मग आपण पैसे देणार का? जसं भाऊंनी सांगितलं 220 कोटीतले, अहो एवढे छोटे पैसे आहेत. बरं, 20,86,90,593 रुपये, 12,07,50,731 पर्टिक्युलर आकडा आहे. आम्ही काय मोहकम मागतोय का? ह्याची सगळी आलेली आहे. त्या जिओ टॅगिंग होतं सगळं 6 वर्ष झाली, आणि किती वेळा अधिवेशनात, आणि आता आपण म्हणले की आम्ही इथं सेक्रेटरीच्या समोर बैठक बोलवतो, सगळ्याला बोलवतो. मग आता परत तीच होणार आहे. मग आमचं फक्त स्पष्ट शब्दात आमची एकच विनंती आहे की तुम्ही 1 महिन्यात पैसे देणार असं आश्वासन थेट द्यावं. इकडून तिकडून फिरवून आहे ना साहेब. मागच्या अधिवेशनात कॅबिनेट मंत्र्यांनी पण आश्वासन दिलंय पण पूर्ण झालं नाही, म्हणून आम्ही जीव तोडतोय. आमची विनंती आहे 1 महिन्यात पैसे देणार असं स्पष्ट सांगा. नाही थांबा एक मिनिट. अध्यक्ष महोदय, दोघं बोलून चुकला. सभागृहात दिलेला आश्वासन हा पूर्ण झाला पाहिजे. पूर्ण न होणारं आश्वासन कृपया आपण घेऊ नका. ही बाब आपण कृपया तपासून घ्या. जे राज्य आपत्ती व्यवस्थापन आहे त्याचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहे, आणि राज्य कार्यकारी परिषदचे अध्यक्ष हे चीफ सेक्रेटरी आहे. आजतागायत चारा छावणीचे जे पैसे दिले गेले ते पैसे SDRF NDRFच्या जो कॉमन फंड असतो त्या कॉमन फंडमधून दिले जाते. विधानसभेच्या राज्याच्या तिजोरीतून स्वतंत्र पैसे द्यायचे असेल तर त्याला विधानसभेची मंजुरी लागेल, त्याला पुरवणी मागणी आणावी लागेल. जी पुरवणी मागणी झाली आहे त्याच्यातून त्यांना पैसे देता येणार नाही.
त्यामुळे आता पुरवणी मागणी यायची असेल तर पुढच्या मार्चमध्ये येईल किंवा अर्थसंकल्पात येईल. समजून घ्या विषय. शेवटी तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे, माझी देखील भावना आहे. आता मी तुम्हाला जे जिल्हाधिकारीचा अहवाल आहे त्याच्यातील 2 लाईन वाचून दाखवतो. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी काय लिहिलंय की म्हणजे एक तर शंका उपस्थित केली आणि वरून शिफारस काय केली, मागणीनुसार आंदोलनाची मागणी सादर करण्यास संयुक्तिक होणार नाही. समजून घ्या विषय. त्यांनी काही जिओ टॅगिंगच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. जे आकडेवारी आहे ते जे त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले आहे आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव जर या ठिकाणी सादर केला तर कुठली अथॉरिटी त्याला मान्यता देणार नाही. हे समजून घ्या आपण कृपा करून. शेवटी तुम्हाला रिलीफ मिळाला पाहिजे. त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये निर्णय घ्यायला सांगू. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये जर अहवाल निगेटिव्ह झाला, त्यांची शंका पूर्तता जे काही त्यांना, हे बघा बाकीचे सर्व पैसे देण्यात आले, फक्त 2च ठिकाणचे पैसे थांबवण्यात आले. बाकीचे पूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे त्या जिल्ह्याची, इतर तालुक्याची. या 2 तालुक्याची जी वाढीव संख्या आहे, वाढीव संख्येच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. मूळ जे मंजूर अनुदान होतं त्यांनी हे सरेंडर केलेली रक्कम आहे, पहिले सरेंडर झालेली आहे. हे कृपा सभागृहाच्या सदस्यांनी बाब लक्षात घ्या. आणि त्यामुळे नंतरही वाढीव मागणी आली आणि त्यामुळे वाढीव मागणीवर त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याचं जर समाधान होऊ शकलं नाही तर राज्य आपत्ती व्यवस्थापन ते पैसे देणार नाही आणि वित्त विभाग देखील हे पैसे आपल्याला देऊ शकणार नाही. आणि त्यामुळे तुमचा आज त्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असं आपण सांगितलं. त्यामुळे जर जेवढी त्रुटी आहे, जेवढी शंका आहे, कारण की पहिले उपायुक्त अहवाल पॉझिटिव्ह होता, या संदर्भामध्ये त्यांच्या शंकेचा पूर्ण समाधान होईल अशा पद्धतीचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सर्व कागदपत्राचा पुरवठा रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी निर्देश देण्यात येईल. महिन्याभराच्या आतमध्ये जर निर्णय निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला तर ठीक आहे, मग माननीय मुख्यमंत्री सोबत या संदर्भामध्ये बैठक आयोजित करून उचित निर्णय करण्यात येईल. परंतु एकदा मी 1 महिन्यात पैसे दिले असं म्हटलं, मला माहिती आहे मी कुठून पैसे देणार आहे. पैसे शेवटी सरकारच्या विधानसभेच्या मंजुरीशिवाय हे पैसे देता येत नाही. याला उणे नाही आहे, याला उणे नाही आहे. त्यामुळे उणेला वित्त विभागाची मान्यता लागेल आणि म्हणून आता तुम्ही 2018 पासून वेटिंगवर आहात. किमान 1 महिन्याची वेळ द्या. आपण शासनाच्या सूचना स्पष्टपणे देऊ. गरज पडली मी आपल्या दालनात बैठक आयोजित करेल. त्यांना कुठल्या कागदपत्राची अडचण आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. मी स्वतः याचा पाठपुरावा करेल. परंतु कागदोपत्र पूर्ण असल्याशिवाय आणि अशा पद्धतीचा निगेटिव्ह अहवालावर पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकणार नाही. आणि म्हणून पॉझिटिव्ह निर्णय होण्यासाठी सकारात्मक कागदपत्र आणि अहवाल आवश्यक आहे. ती त्रुटी परत पूर्तता करावी लागेल आणि त्रुटी पूर्त करण्यासाठी पत्रव्यवहार न करता डायरेक्ट अभिलेख घेऊन रेकॉर्डवर बोलून इथं कार्यालयात बोलून तो निर्णय करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात येईल आणि त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल हे मी सभागृहाला या ठिकाणी आश्वस्त करतो. चुकार अधिकाऱ्याच्या चुकीचा भोग लोक भोगताय. अनुदान दिल्यावर योग्य वेळी त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही. त्यांनी प्रस्ताव न पाठवल्याने अनुदान परत आलं आणि त्यानंतर अनुदान परत का केलं अशी विचारणा होऊ नये म्हणून आता ही मनगढत कहाण्या तयार सुरू झाल्या. आता या विधानसभेत इतकेदा ही लक्षवेधी झाली आणि या मनगढत कहाण्यामध्ये म्हणजे अनुदान का वापस पाठवलं तर त्यांनी काम चुकारपणा केला आणि त्यांनी काम चुकारपणा केला म्हणून आता लोकांनी भोगायचं. अध्यक्ष महाराज, ही वाईट परंपरा आहे. म्हणजे तुमचा उपायुक्त आहे त्यांनी अहवाल दिला तो खोटारडा आहे, करता का सस्पेंड, मग त्याला गावता का फासावर, टाचणीने टोचून चौकात मारता का त्याला. हे कोणता शहाणपणा आहे कलेक्टरचा. म्हणजे लोकांचे पैसे मेले, आत्महत्या करायची धमकी देताय, एकाने आत्मदान करण्याची धमकी दिली. काय भगवान विठ्ठलाच्या पावन भूमीत सुद्धा आपण न्याय देऊ शकत नाही, एवढे हतबल झालो आहे. सरकारी अधिकारी आमच्यावर भारी जागे आहे. आम्ही राज्य चालवतो, लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करतो की सरकारी अधिकारी प्रतिनिधित्व करतात. त्यांनी अहवाल द्यायचा कलेक्टरनी अशा पद्धतीचा.
कोणी फोनवर उपमुख्यमंत्र्यांना झाडून टाकायचं. काय चालू आहे अध्यक्ष महाराज? असं चालल्याने ना चैन रहेगा महाराष्ट्र में, ना सुख रहेगा. त्यांनी एका महिन्याच्या आत मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेमध्ये त्या राज्य कार्यकारी समितीची बैठक बोलवून सर्व काही अहवाल जो असेल तो दुरुस्त करून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार केलेला आहे. आणि म्हणून चला, अशासकीय विधेयक आता नाही, अशासकीय विधेयक अबू आझमी. अबू आझमी. अध्यक्ष महोदय, सन 2025 से विधानसभा विधेयक 293चा ठराव आम्हाला सांगण्यात आलं होतं की आज 5 वाजता आम्ही ते सुरू करू, बिलं 2 घेऊ, लक्षवेधी करू, अशासकीय कामकाज करू. आपण पाहिलं अध्यक्ष महाराज की 8:30 वाजले. आणि मी आपल्याला एक सांगतो अध्यक्ष महाराज की माननीय अध्यक्षालाही आपण निरोप द्या की विधिमंडळात, कारण आम्हालाही इथं 25-30 वर्ष झाली, असं म्हणजे वाया शब्द नाही वापरणार मी, सुधीर भाऊ वापरू शकतील पण मी नाही वापरू शकत. पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीचं कामकाज आम्ही कधी नाही पाहिलं. असं कामकाज आम्ही कधी नाही पाहिलं. आणि म्हणून मी याच्या कामकाजावरच बहिष्कार टाकतो आणि आम्ही जातो. नाही हे असं काय करायचं चालेल? अध्यक्ष महोदय, धन्यवाद अध्यक्ष महोदय. नाही, 293 हे सुरू करणार आहे. 293 5 वाजता सुरू करणार होते. सन्मान्य नाना पटोले या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाला देखील काहीतरी आवाज असतो, कळलं की नाही? असं आहे की 5 वाजता सुरू होणार होता, आम्ही पण सहभागी आहे, इतके लोक बसलेले आहेत. 293ला पण महत्व आहे ना, विरोधी पक्षाचा आवाज आहे. तुम्ही आज लक्षवेधी एवढ्या वेळ चालवला, आमचं काही नाकार नाहीये त्याला, परंतु अशासकीय विधेयक पण होणं गरजेचं आहे आणि 293 पण होणं गरजेचं आहे. शेवटी सदस्यांच्या भावना लक्षात घ्या किंवा उद्या पूर्ण वेळ द्या 293ला. परवा अधिवेशन संपणार आहे. खरा यथार्थ आणि योग्य होता. आता तुम्ही जी भूमिका भावना मांडता, एवढ्या रात्री ही भावना मांडून ही काही जनतेपर्यंत पोहोचणार नाही. उद्या 11 वाजता तारांकित प्रश्न झाल्यावर तुम्ही तुमचा प्रस्तावाचा आग्रह करा. आता ही भावना जर तुम्ही मांडली सुद्धा तर तुमची योग्य भावना ही पोहोचणार नाही. तुम्ही 12 1:30 वाजता घ्या उद्या. का चालवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्ण सहकार्य करतो. माननीय अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं, आम्हाला सांगितलं की आपली 2-4 बिलं आहेत. मंत्री महोदयांनी देखील रिक्वेस्ट केली. या विधानसभेमध्ये जी परंपरा आहे की मंत्र्यांनी रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही देखील विरोधी पक्षाची मंडळी बिलाचा उद्देश समजल्यानंतर जास्त प्रश्न न विचारता बिलाचं समाधान झालं सदस्यांचं की मंजूर देतो. पण आपण इतका वेळ चालवलं, त्यानंतर लक्षवेधी चालल्या. आता 293 किती रात्री 12 वाजता आम्ही बोलायचा? 200 अरे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला प्रस्ताव, ज्या प्रस्तावावरती विविध समस्या आपले सदस्य मांडणार, त्याची नोटिंग कोण घेणार, बाकी सगळ्या गोष्टी कोण घेणार, या सगळ्या गोष्टी आहेत ना. आपण अध्यक्ष महोदयांना सांगा, आता कळवा आणि उद्या सकाळी तारांकित प्रश्न संपल्यानंतर विरोधी पक्षाचा प्रस्ताव चालू करा. पूर्ण दिवस चालू दे आणि अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करा. उद्याच्या कामकाजामध्ये काहीतरी पाहिजे ना, काहीतरी पाहिजे डेकोरम. आम्ही विनंती करतोय. ठीक आहे, अशासकीय विधेयक आहे. अध्यक्षांना विचारतो. इंट्रोडक्शन. अध्यक्ष महोदय, सन 2025 से विधानसभा विधेयक क्रमांक 83 महाराष्ट्र धर्म द्वेषास आणि प्रेषित धर्मगुरू व धर्मग्रंथ धर्मस्थाने यांची विडंबना करण्यास
प्रतिबंध विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृही अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 83 महाराष्ट्र धर्म द्वेषास आणि प्रेषित धर्मगुरू व धर्मग्रंथ धर्मस्थाने यांची विडंबना करण्यास प्रतिबंध विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. अध्यक्ष महोदय, ये प्रश्न विधायक असा आहे किसी अध्यक्ष महोदय ये प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 83 महाराष्ट्र धर्म द्वेषास आणि प्रेषित धर्मगुरू व धर्मग्रंथ धर्मस्थाने यांची विडंबना करण्यास प्रतिबंध विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. लिए नहीं बल्कि सभी धर्म और सभी वर्गों के लिए है. अध्यक्ष महोदय, सुप्रीम कोर्ट के निर्देश के तर्ज पर ये बिल की मांग है क्योंकि निर्देश के अनुसार दी गई धाराओं के में अपराधी को आसानी से जमानत मिल जाती है और ये बिल उसी आसानी को खत्म करने और नफरत भरे व्यक्तिगत करने वालों को रोकने के लिए है. अध्यक्ष महोदय, ये विधायक के तहत कोई भी व्यक्ति किसी भी धर्म का धार्मिक किताब हो, देवी देवता हो, भगवान हो, पैगंबर इस्लाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में जब जो चाहता है जो बोल देता है. अध्यक्ष महोदय कहते हैं कि दुनिया में जितने लोग हैं एहतराम के काबिल मैं सबको मानता हूं मगर मुस्तफा के बाद. अध्यक्ष महोदय, इन सब के ऊपर एक ऐसा जो हेट स्पीच करते हैं, अपराध करते हैं, उन पे यूएपीए और मकोका जैसी कड़ी धाराओं के तहत उसे कम से कम 10 साल की सजा मिलना चाहिए, नॉन बेलेबल होना चाहिए, जिसे जमानत ना होने पाए, साथ में 2 लाख रुपए का जुर्माना लिए जाना चाहिए और इस विधेयक से नफरत पर लगाम लगेगी, कानून व्यवस्था में भी बहुत हद तक सुधार होगा. मेरी निवेदन है विधेयक को मंजूरी दी जाए और सभी सदस्य सरकार का समर्थन दें. हाँ अध्यक्ष महोदय, मी आपल्यास अनुमती सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 83 महाराष्ट्र धर्म द्वेष आणि प्रेषित धर्मगुरू व धर्मग्रंथ धर्मस्थाने यांची विडंबना करण्यास प्रतिबंध विधेयक 2025 मागतो. सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 83 महाराष्ट्र धर्म द्वेषास आणि प्रेषित धर्मगुरू व धर्मग्रंथ धर्मस्थाने यांची विडंबना करण्यास प्रतिबंध विधेयक 2025 मांडण्यात आले. चर्चा नाही आहे, फक्त विधेयक मांडण्यात आले. सन चर्चा 2025चे राहुल कुल विधेयक क्रमांक 85 महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत त्या बांधकामास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. या संदर्भामध्ये दोनच याच्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत. सेक्शन 5 मध्ये सदनिका च्या काही किमती व्यतिरिक्त बिल्डरला जे काही शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आलेली आहे ते वगळावं, हे एक सूचना आहे. आणि सेक्शन 10 मध्ये सदनिका विकल्यानंतर सोसायटीची नोंदणी ही 51% सदनिका विकल्यानंतर करण्याची बिल्डरला परवानगी आहे. त्याच्याऐवजी सदनिका धारकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सोसायटीच्या नोंद करण्यासंदर्भातली सुधारणा याच्यामध्ये सुचवलेली आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 85 महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 85 महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय?
अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 85 महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकाबाबत त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची विक्री, व्यवस्थापन व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत सुधारणा विधेयक 2025 मांडतो. विधेयक 2025 मांडण्यात आले. महोदय, सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 85 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. याच्यामध्ये सहकार कायद्यामध्ये सेक्शन 154 क मध्ये 54(ब)(8) मध्ये विशिष्टच फक्त कागदपत्र पाहणी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. त्याच्याऐवजी त्या संस्थेच्या सभासदांना उपलब्ध असणारी सर्व कागदपत्रे जी त्या संस्थेची प्रशासकीय व्यवस्थेकडे उपलब्ध आहेत ती सर्व सार्वजनिक व सामायिक स्वरूपाची जी कागदपत्रे आहेत ती उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची सुधारणा आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 86 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 86 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 86 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2025 मांडतो. सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 86 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2025 मांडण्यात आले. सुधीर भाऊ मुनगंटीवार. महोदय, सन 2025 विसवी क्रमांक 87 महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी सुधारणा विधेयक 2025 मांडण्याची अनुमती असावी. उद्देश अतिशय स्पष्ट आहे की निकडीच्या वेळी डॉक्टरांनी वैद्यकीय शल्यचिकित्सीय उपचारामध्ये अत्यंत आवश्यक असलेले विवक्षित विषम चिकित्सा औषधी द्रव्याचा वापर करण्याची अनुमती या विधेयकाच्या माध्यमातून मी शासनाला मागतोय. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 87 महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यकीय व्यवसायी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 87 महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यकीय व्यवसायी सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विसवी क्रमांक 87 महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी सुधारणा विधेयक 2025 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. महोदय, सन 2025 विसवी क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. अध्यक्ष महाराज, कायद्याने विहित केलेल्या दराने मजुरांना किमान वेतन न देण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने वाढते आहे आणि किमान वेतन दिलं नाही तरी कामगार विभाग मौन राहतो, धृतराष्ट्राच्या भूमिकेत राहतो आणि या संदर्भामध्ये काही शिक्षा या वाढवण्याची तरतूद या अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून मी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी करतोय. प्रस्ताव असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 विधानसभा विधेयक क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025
मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 विषवी क्रमांक 88 किमान वेतन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. अध्यक्ष महाराज, डॉक्टर राहुल पाटील. हो महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहात अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराज, हे विधेयक आणण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की मोठ्या प्रमाणावर असलेली बेरोजगारी आपण पाहिलं असेल, नवीन नवीन तंत्रज्ञान आज देशामध्ये विकसित झालेलं आहे. AI टेक्नॉलॉजी असेल, रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल आणि या अद्ययावत तंत्रज्ञानामुळं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती ही घटत चाललेली. म्हणून जवळपास महाराष्ट्रामध्ये 11 लाखापेक्षा जास्त पदवीधर हे बेरोजगार आहेत. म्हणून त्यांच्या हक्काचे त्यांना 5,000 रुपये कमीत कमी 5 वर्षासाठी मिळावे, जेणेकरून त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं मानसिक संतुलनसुद्धा व्यवस्थित राहील. शेवटी त्यांना त्यांचं घर चालवायचं आहे, आईवडिलांची सेवा करायची आहे. म्हणून हे विधेयक मी या सभागृहात मांडण्याची अनुमती मागतो. प्रस्ताव असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्याबाबत विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 90 महाराष्ट्र राज्यातील पदवीधर बेरोजगारांना सेवा सुविधा बेरोजगार भत्ता देण्यासंदर्भात विधेयक 2025 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. 2015 चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मात्या पित्याप्रती जबाबदारी उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. अध्यक्ष महाराज, आपण जेव्हा मंत्रालयात जातो, तुम्हीही अनेक वर्ष आमदार आहात, मीही अनेक वर्ष आमदार आहोत. साधारणतः आपल्या दोघांचाही प्रवास 1995 पासून सुरू झाला. मधात तुमचं एक गॅप पडली, पण आपण जेव्हाही मंत्रालयात जायचो तेव्हा नेमप्लेट जेव्हा वाचायचो पहिल्यांदा नाव आणि आडनाव असायचं. मग काही वर्षांनी त्या नेमप्लेटमध्ये बदल झाला, नाव वडिलांचं नाव आणि आडनाव आलं. आता नवीन बदल झाला जो आपली भावना व्यक्त करण्यासाठी की नाव आईचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव. आणि मग माझ्या लक्षात आलं की मंत्रालयामध्ये आईची सेवा करण्याचा जो भाव आहे, आईचं जे महत्त्व आहे ते विशद केलं जात आहे. पण दुर्दैवाने यासोबत काही निवेदनं मी अनुभवले. बदल्यांच्या 1000 निवेदनापैकी 950 निवेदनं हे वृद्ध मातापित्यांची सेवा करायची आहे असंच लिहून ते बदलीचं निवेदन आमच्यापर्यंत पोहोचतं. माझ्या आयुष्यात फक्त मी एक निवेदन पाहिलं की ज्याने लिहिलं की माझ्या आईवडिलाची सेवा करण्यासाठी माझा भाऊ बघतोय, माझ्या सासू सासऱ्याची सेवा मी केली पाहिजे आणि म्हणून माझी बदली करून द्यावी. आता पाटीवर नाव लिहिलं आहे, पण अध्यक्ष महाराज, एका आईने माझ्याकडे कंप्लेंट केली की मला 2 मुलं आणि 1 मुलगी. मोठ्या मुलाला नोकरी लागावी म्हणून आमची शेती आम्ही गहाण ठेवली, ती सोडवता आली नाही, तो नोकरीत गेला. पण त्याच्यानंतर आमच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मुलगी लग्नाची झाली, लग्न करता येत नाही, तो पगार काही देत नाही. आणि म्हणून सिंगापूरमध्ये माता पिता तथा वरिष्ठ नागरिकांचे भरणपोषण आणि कल्याण अधिनियम 2007 सिंगापूरमध्ये आहे. चीनमध्ये
या संदर्भामध्ये लॉ ऑफ प्रोटेक्शन ऑफ द राईट्स अँड इंटरेस्ट ऑफ द एल्डरली, आणि त्या कायद्यामध्ये तर वारंवार भेटी, भावनात्मक गरज हेही त्यामध्ये नमूद केली आहे. सिंगापूरचा 1995च्या द मेंटेनन्स ऑफ पॅरेंट्स ऍक्ट याच्यामध्ये तरतुदी आहे. त्यांच्याकडे माहिती घेतली, त्यांनी बोर्डावर आईचं नाव नाही टाकलं, पण सेवा करण्यासाठी कायदे केले. आता आपण बोर्डावर जर आई वडिलाचं नाव टाकलंच आहे, तर या कायद्याने मी एक बदल सुचवतोय अध्यक्ष महाराज, की एखाद्या आई वडिलांनी कर्मचारी असणारा मुलगा हा मला पोसत नाही, मला पैसे देत नाही, अशी जर तक्रार केली तर 1 महिन्याचा आत त्याचा निर्णय लावून त्यांच्या पगाराचा 20% पगार हा डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जाईल, अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. एक पहिल्यांदा आपण हा प्रयोग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करावा, आणि एकदा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर मग आपण जीएसटीच्या माध्यमातून इतरांसाठी सुद्धा करता येईल. पण कर्मचाऱ्यांच्या पगारातून आई वडिलांनी सांगितलं की माझा पोरगा पोसत नाही, तर डायरेक्ट 1 महिन्यात 20% पगार आई वडिलांच्या खात्यामध्ये गेला पाहिजे, अशी साधारणतः तरतूद या अशासकीय विधेयकामध्ये आहे. आणि म्हणून सभागृहाला माझी विनंती आहे की याला अशासकीय विधेयक मांडण्याची मला अनुमती द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मातापित्यांप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मातापित्यांप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकाबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2055 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 91 महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांची मात्या पित्याप्रती जबाबदारी, उत्तरदायित्व तसेच देखभाल या संदर्भातील मानकांबाबत तरतूद करण्यासाठी विधेयक 2025 मांडतो. विधेयक मांडण्यात आले. सुनील प्रभूजी. अध्यक्ष महोदय, सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 107 महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक 2025 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 107 महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक 2025 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 107 महाराष्ट्र अधिवक्ता विधेयक 2025 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, वकील हे न्यायव्यवस्थेचा अविभाज्य घटक म्हणून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ते नागरिकाच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतात. कायद्याचं अधिष्ठान मजबूत ठेवणे, पीडितांना न्याय मिळवून देणे तसेच समाजात कायद्याविषयी विश्वास निर्माण करणे यासाठी वकिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये वकिलांवरती न्यायालयीन कामकाज करताना पोलीस ठाण्यामध्ये तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी शारीरिक, मानसिक हल्ले, धमक्या व अपमानास्पद वर्तनाच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येत आहे आणि नागरिकांच्या न्याय प्रक्रियेवर विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे विधेयक मी आज या ठिकाणी मांडतोय. मला या विधेयकासाठी आपण सभागृहाने परवानगी द्यावी अशी मी मागणी आपल्याकडे करतो. विधेयक मांडण्यात आले. चा प्रस्ताव. 293चा प्रस्ताव कसा करता येत आहे? अध्यक्ष महाराज, फक्त आता अध्यक्ष महाराज
अशासकीय विधेयक हे कन्सिडरेशनसाठी आहे. हे मागच्या अधिवेशनापासून आहे. 18 जुलै 2025च्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेले तथापि चर्चा न झालेले अशासकीय विधेयक. आता अध्यक्ष महाराज, मंत्री अशासकीय विधेयकाला उत्तर द्यायला नाही. तुम्ही विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव अशा वेळी घेताय की जेव्हा विरोधी पक्ष निघून गेला आहे. सुनील प्रभू आहे, पण अध्यक्ष महाराज शेवटी अशा पद्धतीचा कामकाज आपल्याला अपेक्षित नाही आहे. शुक्रवार कशाचा दिवस आहे? महाराष्ट्र विधानसभा नियम 180 पानाचं पुस्तक आहे. आतापर्यंत 12 आपण तेच पुनर्प्रकाशित केलं. अशासकीय कामकाजाचा दिवस, त्या दिवशी त्याची गंभीरता नाही. अध्यक्ष महाराज, याच्यावर काही तर डायरेक्टिव्ह कधीतरी निर्देश दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज. उद्या अध्यक्ष महाराज जेव्हा शताब्दी महोत्सवात इथे एखादा आमदार आपलं कामकाज पाहिजे तेव्हा म्हणेल की आमचे पूर्वज जे होते त्यांना फक्त तोंडात लोकशाही पाहिजे होती, कृतीत नको. आचरणात लोकशाही त्यांना अपेक्षित नव्हती. फक्त शब्द, लोकशाहीचं महत्व, सत्यमेव जयते, धर्मचक्र प्रवर्तनाय. आता हे अशासकीय विधेयकाची उत्तर तुम्ही तरी द्या तिकडे बसून. राज्यपालांकडे जाऊ, शपथ घेऊ आणि इकडे येऊन उत्तर द्या. काय चालू आहे? कस्टोडियन आहात अध्यक्ष महाराज आपण. आता मग निषेध व्यक्त करता येत नाही नाना पटोलेंचा. अशासकीय विधेयक आहे, अशासकीय ठराव. आज अशासकीय कामकाजाचाच दिवस आहे. शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा नियम यामध्ये अशासकीय कामकाजाचे 2.5 तास हे ठरलेले आहे अध्यक्ष महाराज. यावर काय निर्णय द्यायचा तुम्ही द्या. फक्त तेवढंच आहे की अशा पद्धतीनं कामकाज होऊ नये. माननीय अध्यक्ष महाराज नेहमी कामासाठी लक्ष देतात, पण सरकार जर मदतीला नसेल तर अध्यक्ष महाराजही काय करतील? काय उत्तर काय? याच्यानंतर 2 अशासकीय बिल आहे. ते आता 200. बरं ठीक आहे, मंत्र्यांनी सुट्टी घेतली आहे का? मंत्र्यांनी तुम्हाला सुट्टीचा अर्ज दिलाय? सुट्टीचा अर्ज दिलाय का? सुधीर भाऊ, नाही तुमचा नाही, ज्याचे अशासकीय विधेयक. अच्छा, तुम्ही उत्तर देता, चगत काय हरकत नाही. अरे असं आहे, तुम्ही बसलेलं नाही. आता याच्यानंतरचा पुढचा क्रम काय आहे? श्री सुधीर मुनगंटीवार विससे यांचे सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 5 कारागृहे महाराष्ट्र सुधारणा विधेयक. आता कारागृह सुधारणा विधेयकामध्ये उत्तर कोण देणार आहे? गृह विभागाने दिलं पाहिजे. आता इथं मंत्री नाही, राज्यमंत्री नाही. बरं, हे विधेयक काही आत्ता मांडलेलं नाही आहे. मागच्या वेळी आम्हाला सांगण्यात आलं की पुढच्या अधिवेशनात नक्की घेऊ. तर दुपारी सांगितलं असतं तरी आम्ही निघून गेलो असतो. मग पुढच्या अधिवेशनात काय हरकत नाही, करा. एक ध्यान में रखना चंदसुख भैया, अध्यक्ष महाराज, चंदसुख भैया नहीं अध्यक्ष महाराज, आपके ही शेर में मैं एक शेर सुनाई देता हूं. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. और एक सुना देता हूं क्योंकि आप बहुत शेर कहते हो. किसी को तोड़कर कभी खुद को मजबूत मत समझो, वक्त ऐसा घूमेगा कि जब टूटोगे तो जोड़ने वाला भी नहीं रहेगा. अरे प्रश्न मी लोकशाहीच्या महत्वाला अधोरेखांकित करतो. आमचं तर हृदय मोठं आहे भाऊ. आम्ही तर जो येईल त्याला सामावून घेतो. उद्या तुम्ही आलात तर तुमच्या सहित पक्ष चालू, आम्ही चिंता करू नका. हा, 293च्या चर्चेला आपण सुरुवात करूया.